पालघर तालुक्यातील केळवा रोड परिसरातील वाकसाई गावात एक धक्कादायक आणि संशयास्पद घटना उघडकीस आली आहे. मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा दुसऱ्याच दिवशी रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आतेश प्रकाश भोईर असे मृत तरुणाचे नाव असून तो 11 एप्रिल रोजी रात्री मायखोप येथे मित्राच्या लग्नाच्या तयारीसाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. चिंताग्रस्त कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली असता दुसऱ्या दिवशी सकाळी केळवा रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह आणि काही अंतरावर दुचाकी आढळून आली. घटनास्थळी धाव घेत पालघर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र हा साधा अपघात नसून घातपात असल्याचा ठाम संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार आतेश आनंदात होता, कारण त्याचा साखरपुडा 19 एप्रिलला आणि लग्न 10 मे रोजी ठरलेले होते. तो आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही. दुचाकी एका ठिकाणी आणि मृतदेह रेल्वे रुळावर कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आतेशचा साखरपुडा होता, मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे ज्या घरात सनई चौघडे वाजणार होते त्या घरावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये. त्यामुळे नेमके काय घडले याचा उलगडा करण्यासाठी सखोल व निपक्ष चौकशीची मागणी कुटुंबियांनी केली आहे. माझा मुलगा हा त्याच्या मित्राकडे लग्नाची तयारी करता मदत करायला, लग्नाच्या म्हणजे हळदीच्या एक दिवस अगोदरच्या दिवशी ते मदत करायला गेला. घरून 9 वाजता निघून त्यांच्याकडे गेला आणि तो तिकडेच होता 12-12:30पर्यंत. त्यांचे मित्र म्हणजे तो ज्या मित्राकडे गेले तो बोलून तिकडून निघाला आणि तो घरापर्यंत पोहोचलाच नाही. जेव्हा आम्ही चौकशी केली त्याचा अपघात झालेला आहे, रेल्वे अपघात झालेला आहे. पण रेल्वे अपघात आम्हाला वाटत नाही, कारण घातपात आहे. पण त्याच्या डोकीत मागे मार लागलेला आहे आणि फक्त पाय तुटलेले आहेत. तसा हा रेल्वे अपघात वाटत नाही आम्हाला, हा घातपात वाटतो. कारण त्याची कोणाशी अशी वैयक्तिक अशी दुश्मनी वगैरे काही नाही. माझी पण वैयक्तिक अशी कोणती दुश्मनी नाही. पण ते आमच्या शेतीवरून वगैरे थोडंसं भावाभावाशी भांडण वगैरे होतं. तर ज्या बॉडी दिलं आहे त्या पद्धतीने आम्हाला तो घातपात वाटतो. कारण त्याचे टी-शर्टसुद्धा जरासुद्धा फाटलेलं नाही आहे आणि त्याचे मोबाईलचे पार्ट दिले 2, त्याच्यात ते पूर्ण माखलेले आहेत. म्हणजे थोडेसे माखलेले, काय पावसाळ्याचे दिवस नाही तर ते असे माती लागू शकते त्याला. तर याची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळावा.